क्लास. नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. नवनिर्वाचित आमदार हातगाव हिमायतनगरचे बाबुराव कदम कोळीकर यांची आज पत्रकारिता एक नॉर्मल बैठक होती. त्या बैठकीमध्ये पत्रकार सामील झालेले होते आणि आज आपण शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपलं काय नाव आहे आणि काय वाटते तुम्हाला आता ह्या जो रिझल्ट लागलेला आहे, बाबुराव कदम कोळीकर नवनिर्वाचित आमदार झालेले आहेत, तर यांबद्दल काय वाटते तुम्हाला? मी सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद राजाराम सूर्यवंशी. बाबुरावजी कदम साहेब यांनी आमदार होण्याच्या अगोदर तालुक्यामध्ये भरपूर कामे केलेत. दिव्यांगांचे काम केले आहेत, रस्त्याचे कामं केले आहेत, लोकांच्या अडीअडचणीसुद्धा सोडल्या आहेत, रुग्णाच्या सुद्धा व्यवस्था केल्या आहेत. कोरोना काळामध्ये लोकांना भरपूर सहकार्य केलं आहे. अशी कामे केली आहेत. आता आमदार झाल्यानंतर निश्चितच करतील. आम्ही जेव्हा आमचे शेतकरी चळवळीचं आंदोलन असतील शेतकऱ्याविषयी, विम्याचे असो, दुष्काळाचे असो, विद्युतचे असो, जेव्हा आम्हाला याने बाबुराव कदम साहेबांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि आता तर आमदार झाल्यात निश्चितच कामे करतील अशी आम्हाला ग्वाही आहे. तुम्ही शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख आहात. शेतकऱ्यांसाठी आमदार कोळीकर काम करतील का? काय वाटते तुम्हाला? 100% करतीलच. अगोदरच पासून ते शेतकरी आहेत, मुळातच गरीब कुटुंबातून जन्माला आले आहेत आणि शेतकऱ्याची त्यांना जाण आहे. ते भरपूर कामं करतील शेतकऱ्याचे अशी मला ग्वाही आहे. ओके, धन्यवाद सर. तर ह्यानंतर आपण संवाद साधणार आहोत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पाटील हडसणीकर. काय वाटते सर तुम्हाला? हातगावमधून यावेळेस तळणी आणि निवगा सर्कलला बघितलं तर फर्स्ट टाइम आमदार झालेला आहे आणि या निवडणुकीकडे तुम्ही कोण्या अनुषंगानं पाहता? काय वाटते तुम्हाला? या निवडणुकीच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की ही निवडणूक धनदागड्याविरुद्ध एक जनशक्तीची होती. त्यामुळे जनशक्तीचा विजय झालेला आहे. गोरगरिबांचे नेते बाबुरावजी कदम साहेब या ठिकाणी आमदार झालेले आहेत आणि नक्कीच या तालुक्याचा विकास बाबुरावजी कदम साहेब या पुढे करतील अशी मला ग्वाही आहे. ही जी निवडणूक होती, या निवडणुकीमध्ये स्त्रियांचं टक्केवारी जे प्रमाण आहे ना, हे खूप मोठ्या प्रमाणात निवडून येण्यामध्ये झालेलं आहे म्हणे, मतदान करण्यामध्ये. तर काय वाटते तुम्हाला, म्हणजे स्त्रियांनी एवढं मतदान का केलं असेल यावर्षी? काय कारण आहे? या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदेसाहेब यांनी जी लाडकी बहीण योजना काढली आहे, त्या योजनेच्या अनुषंगाने सर्व महिलांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना भाऊ आणि या मतदारसंघाचे लोकनेते बाबुरावजी कदम साहेब यांना भाऊ म्हणून मतदान केलेलं आहे. त्यामुळे महिलांची संख्या यावेळेस अतिशय जास्त प्रमाणात मतदान झालेलं आहे महिलांचं. लाडक्या बहिणीचा जो इफेक्ट आहे ते या निवडणुकीवर झालेला आहे आणि यापूर्वी जे 1500 रुपये सरकारकडून मिळत होते आणि आता सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब म्हटले की त्याच्यामध्ये 600 रुपये भर टाकून 2100 रुपये करण्यात आलेले आहे. तर काय वाटते तुम्हाला, ते 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येतील का? ते पैसे तर नक्कीच येतील, पण मी आई तुळजाभवानीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की या राज्याचे मुख्यमंत्री परत एकनाथजी शिंदेसाहेब व्हावेत आणि त्यांनी महिलांना जे 2100 रुपयाचं मानधन केलं आहे ते नक्कीच साहेब यानंतर 3000 रुपये करतील असं सर्व महिला मंडळांच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये असं चालू आहे की या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबच व्हावेत आणि त्यांनाच या महाराष्ट्राची परत एकदा सेवा करण्याची संधी आई तुळजाभवानी द्यावी आणि नक्कीच ते महिलांची याच्यानंतर पण कामं करत राहतील. निश्चितच. अजून एक प्रश्न होता की आमदार कोळीकरांनी सांगितलं की या भागामध्ये पत्रकारांसाठी पत्रकारिता भवन असेल, त्याच्यानंतर घरकुलचा प्रश्न असेल, असे मोठे जे काही प्रश्न असतील तर ते सोडवतील असं या आमदार साहेबांनी सांगितलं. तर काय वाटते तुम्हाला, त्यांचं हे कार्य असं सतत चालू राहील का? या ठिकाणी साहेब आमदार नसतानासुद्धा सन्माननीय या भागाचे माजी खासदार, आत्ताचे आमदार सन्माननीय मंत्री हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि यानंतरही साहेब या ठिकाणचा विकास करतील यात कुठलीही दुमत शंका नाही आहे. धन्यवाद संदेश पाटील. आज आपण संदेश पाटील हडसणीकर युवा सेना जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.